अरे वा, कर ग सुरू. करा नादा. एका वेळी एवढं कसं खाऊ शकतो माणूस? आमच्या घरी पहिल्यांदा आलो होतो तेव्हा मलाही असंच वाटलं होतं. डोंट वरी, त्यांना सवय आहे. आणि आमच्या कोल्हापूरच्या वातावरणात भूक तर लागतेच लागते. बघा, खाल्लं का नाही? अजून खाऊ काय? बोलत का? सांग काय अनु काय? नाही नाही, काही नको, बास आता. एका वेळी इतकं खाणं बरोबर नाही. हो, पण तुम्हीच म्हणलात ना व, ताकद यायला पाहिजे. एका वेळी असं भरमसाठ खाऊन ताकद येत नाही. आजपासून दर 2 तासांनी मी सांगेन तेवढंच खायचंस तू. दोन तासाला? हो, एवढी मगजमारी करण्यापेक्षा एकदाच काय तो बुकना पडायचा. नाही, एका वेळी असं एवढं खाल्लंस तर ते नीट डायजेस्ट होणार नाही.
दर 2 तासांनी हेल्दी खाणं खाल्लंस तर जे पाहिजे ते तुझ्या बॉडीत नीट अब्झॉर्ब होईल. डाएटचाच भाग येतो. याने फिटनेस राहील आणि जी पाहिजे ती ताकदही येईल. अरे वा, चांगलं आहे की. आता वयासंगट आम्ही बी आमच्या डाएट मध्ये बदल करू. उद्यापासून आमचं डाएट सुरू. दर 2 तासाने काहीतरी खाणार. सगळ्यांनीच पाळलं तर चांगलंच आहे. आता आम्हाला पटलं. राणा, सखीचा ऐक, चांगला बदल होईल तुझ्यात. हो आबा, मी पण हेच समजावून सांगते. ओके, सो आजपासून प्रॉपर डाएट सुरू आणि उद्यापासून एक्सरसाइज. बी रेडी. भाल्या, काय बी म्हण, ते मॅनेजर पायी आल्यापासून राणाचं गणितच सगळं बदलले बघ. अरे तो पळाय काय जातोय आणि ताक पिऊन डाएट काय करतोय. मला सगळं नवलच वाटतंय बघ. अहो नवल आहे वसतात, पण मला एक अंगण चांगलं वाटतं बघा. काय चांगलं ढेकळाचं? अरे सिटीतलं फॅड आहे ते. हे बघ, एक नवीन. भाल्या, अरे त्या बाईनी कामावरनं कमीत करून टाकलेलं नाही ना इंटरनॅशनल साहेबांनी. हा, चला की विचारूया. हो, आता वस्तात बोल्या. हो, खरं आहे क्या? हो, मैडम ने मनमानी करके राणा की कुश्ती बंद कर दी. इसमें मैं क्या कर सकता हूँ? म्हणजे मंजे क्या, उस दिन सुना नहीं, अखाड़े में मैडम ने ऐलान किया नो कुश्ती. तब से राणा आया अखाड़े में? नाही आला. अब कुश्ती बंद कर दी तो मैं क्या करता? घूम रहा हूँ इधर उधर, सिंग चबाते. मग आता हिथं कसली ट्रेनिंग घ्यायला थांबलाय? अरे कुश्ती का ही, जैसे ही हाँ कर देंगे कुश्ती की ट्रेनिंग शुरू कर देंगे. देखिए वस्ताद जी, ये मैडम राणा से कुश्ती छोड़ के सब करा रही है. मेरा क्या है, मैं तो 2-3 महीने में चला जाऊंगा, लेकिन राणा तो आपके साथ रहने वाला है, बराबर है. और अगर राणा कुश्ती खेलना भूल जाएगा तो आपका क्या होगा? सोचो, दिमाग लगा के सोचो. मुझे क्या, मैं तो चला जाऊंगा. लो सिंग खाओ, लो जी, और सोचो. भाल्या, यो नग म्हणतोय ते बरोबर आहे. ती बाई कुस्ती सोडून सगळं काय बाय करायला लावली. मला तर वाटतंय आपल्या तालमीचा पैलवान बाद करायचं प्लॅनिंग करायला येते. नाही वसतात, राणाला बाजून चालणार नाही. अरे त्यासाठी राणाची कुस्ती पण नाही व्हायला पाहिजे. होय, अहो कुस्ती बंदून कसं चालेल? अरे मग राणानं कुस्ती खेळलीच पाहिजे. राणाचं भलं करायचं असेल तर त्याला कुस्ती खेळायला द्यायला पाहिजे. चल, आपण गाठ घेऊ त्या मॅनेजर बाईची. चांगलं खडसावून विचारू, अरे नरसिंग वस्तात काय चीज आहे हे दाखवून दे तिला. चल. मॅडम, ओ मॅडम, अहो थांबा की. हा, नमस्कार. हे बघा, तुमच्यासाठी गरम गरम पोहा घेऊन आले मी. चला खाऊन घ्या. कशाला? तू सारखं सारखं इकडे काहीतरी खायला घेऊन येणं बरोबर नाही. अहो त्यात काय, आता तुम्ही पाहुणा आहेस आमचं. पाहुण्यांचे पाहुणचार करायचं नाही तर कुणाचं करायचं सांगा. पाहुणी नाहीये मी इथे. मी माझं प्रोफेशन म्हणून राणाला तयार करण्यासाठी इथे आली. मॅडम, 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 तेवढं माझ्या धन्याची बी तयारी करून घ्या की. धन्याची? हा, भाल्याची. थांबा, थांबा. ते धनी, आमचं धनी. आत्ता लक्षात आलं माझं सगळं. हा, अहो तुम्हाला सांगते, राणा भाऊजींसारखं हे बी 1 नंबर पैलवान आहेत बघा. होय, हे सांगितलंच तुम्हाला आधी. हा म्हणजे मॅटर लक्षात आहे तर. हा, मला तेवढा तो डाएट चार्ट द्या आणि ह्यासनी बी खेळवा इंटरनॅशनल. एवढं सोपं नसतं का ते? का? अहो आता तुम्ही शिकलाच ना, मग तुम्हाला शिकवाय काय अवघड आहे? तू इथं?
हा ते पाहून मी येते तुम्ही बी या लवकर घरी. ये मेरी बाइक को काय कोई इधर तेच वय द्यायला. दिया नहीं क्या? ठीक आहे. अगे अगे भोयाच राहू दे. आणि तो पैलवान तिकडे उपाशी आहे आणि उपाशी ती उपाशी तिची कुस्ती बी बंद केली जा. हे असं कसं काय चालेल? बरोबर आहे तुमचं, पण काही दिवस राणाची कुस्ती बंद करावी लागणार आहे आपल्याला. असं कसं? तुम्ही आत या, मी दाखवते तुम्हाला. या. हा बघा, यावेळी राणाचा पाय दुखावला होता. ताकद आणि स्किलच्या जोरावर त्याने वज्रकेसरी जिंकली, तेव्हा सगळ्यांनी त्याचं कौतुकही केलं. बरोबर? अहोय, मीच दिली होती कुस्तीची मेहनत त्याला. तुम्ही बेस्ट वस्तादात, यात काही वादच नाहीये. आता मी त्या दिवशी तालमीत शूट केलेली कुस्ती बघा. यातही राणा प्रत्येक कुस्तीत दुखावलेल्या पायाचा वापर करून खेळतोय. त्याच पायावर जास्त जोर देतोय. बरोबर? अहो, दुखण्यालाच ताकीद बनविली त्यानं. राणा भारीच पैलवान आहे. नाही, पण आता आपण ज्या स्पर्धेत उतरणार आहोत त्यातल्या या कुस्त्या बघा. या स्पर्धेत एकाहून एक पैलवान येतात. इथलं टेक्निक खूपच वेगळं असतं. इथल्या पैलवानांना एका मिनिटात राणाचा दुखरा पाय लक्षात येईल. राणा या पायावर जास्त वेळ टिकूच शकणार नाही. आपल्याला जर राणाला या स्पर्धेत जिंकवायचं असेल तर त्याचा याच पायावर जोर देऊन खेळणं बंद करावं लागेल. त्याची आत्ताची कुस्ती बदलावी लागेल. म्हणून मी त्याची कुस्ती बंद केली आहे. आणि जर त्याच्या अंगात चपळता आणायची असेल तर त्याला वजन कमी करावं लागेल. ऐसा कैसा? पैलवान को वजन पाहिजेच की. कुस्ती फक्त वजनानेच जिंकता येते असं काही नाही. तसं असतं तर पैलवान खाशाबा जाधव जिंकलेच नसते. बरीच माहिती दिसते की तुम्हाला. मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे. तुम्ही वयाने आणि एक्सपिरियन्सने मोठे आहात. तुम्ही मला अरेतुरेच करा प्लीज. राणाला तयार करण्यासाठी मला तुमच्या अनुभवाची गरज लागणारच लागणार. म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, प्लीज मला त्याला समजावायला मदत कराल का? कारण हे फक्त तुम्हीच करू शकता. कराल ना मदत? करणार की. तू एवढा अभ्यास केलायस कुस्तीचा आणि राणा तुझं ऐकायचं सोडून नग ते हटवांतीपणा करायलाय. तू काही काळजीच करू नकोस. काय करायचं नुसतंच सांग. नाही ऐकलं तर तंगडच तोडतोय त्याच. थँक्यू व्हेरी मच. अहो वस्ताद पण राहणार ना. ए चल, 4 रट्टच द्यायला पाहिजेत राणाला. अरे कसं ऐकत नाही तेच बघूया. नरसिंग वस्ताद काय चीज आहे हे दाखवायची वेळ आली आता. चला येतो. माऊ अशात जाऊ नको म्हणलेलं. काही नाही, शाळेत जायचंय. शाळेत गेलो ना की पोट दुखायचं थांबेल तुझं. कसं? ते आता शाळेत गेल्यावरच कळेल. चल येतो का तालमीत? नाही नाही, आम्ही शाळेत निघालोय. बरं बाबा जा. अहो, आणि तुम्ही कशाला तालमीत जाताय? आत्ताच एवढं खाल्लंयत ना, आता काही तालमीत वगैरे जाऊ नका. आणि कुस्ती तर अजिबात खेळायची नाही. जेवल्यावर कुस्ती खेळायची नसती माहितीये मला. मग तालमीत कशाला निघालायत आता? हे वस्तादासनी समजा सांगायचंय. ते आजपासून खायला सुरू केलंय आणि उद्यापासून कुस्ती सुरू करायची म्हणून. तुमच्या मॅनेजर मॅडम जोवर सांगत नाही तोवर तुम्ही कुस्ती खेळायची नाहीये. नाही, आता एवढं समजा त्यांच्या मनासारखं करायला ना व, मग थोडं माझ्या बी मनासारखं व्हायला पाहिजे का नको? हे बघा, मी कुस्ती खेळणार म्हणजे खेळणार. अहो कुस्ती नाही खेळलो तर मला कसं तरी होते हो. मला चैनच पडत नाही बघा. अहो, पण तुम्ही त्यांचं सगळं ऐकणार आहात असं कबूल केलं ना मला. वय ते मी डाएटचा ऐकतो पण कुस्तीचा नाही. लय दिवस झालो मातीत उतरलो नाही मी. आता वस्तासनी जाऊन समजा सांगणार आहे. ते मॅडम होय म्हणूया नाही तर नाही, पण वस्तासनी सांगून मी कुस्ती सुरू करणार म्हणजे करणार. नाही, तुम्ही कुस्तीसाठी जायचं नाही. मॅडमनी कुस्तीसाठी नाही सांगितलं.
अहो आज नाही, उद्यापासून कुस्ती सुरू करणार आहे. अहो पण आधी परवानगी तर घ्या. संबंध नाही, माझा जन्म कुस्तीसाठी झालाय आणि ती मी खेळणारच. माझं वस्ताद एकच आहे, नर्सिंग वस्ताद. आणि यो पट्ट्या फक्त त्यांचं आणि त्यांचं ऐकणार. नाही, आधी मॅनेजर अहो आता हे परत वाद वाढवणार. माझं पोट दुखायलंय. तू त्यांचाच पट्ट्यास. चल. नीट साफ कर किती व्यवस्थित. तू काय बघायलायस? अरे भाल्या कुठे दिसला काय? अरे भाल्या कुठे खपला म्हणायचा? हा कवचन गेलाय बोलवायला राणाला. वस्ताद रांदा याच पाहिजे आज. तो नसल्यास कुस्ती काय मजाच येत नाही. अरे तुम्ही कुस्ती खेळायला येतं का मजा करायला रे? हा सकाळी जानू कुस्तीच्या नावानं बोंब आणि नको त्या गोष्टीत ध्यान. अहो तसं नाही वस्ताद, रानात असल्या हुरूप येतो कुस्ती खेळायला. हा तुझा हुरूप आलाय माझ्या कानावर. काय काल पोरगी बघाय गेलतास ना? हा लगीन बिगीन केलंस तर तंगडच तोडतो तुझं. अहो वस्ताद ते घरचे बळबळ घेऊन गेलते व. अरे बळबळ गेल्यावर पैलवान लाजतोय काय? तुमची सगळी थेरं माहिती आहेत मला. अरे लग्ना एवढं कुस्तीत ध्यान दिलं असतं तर राणा संगत सगळी इंटरनॅशनल खेळला असता का नाही? अहो वस्ताद रानाचं लगीन झालं म्हणून तो इंटरनॅशनल खेळायला लागलाय म्हणून मी बी म्हणलं जरा. काय म्हटलास? काय नाही काय नाही. काय नाही काय नाही. अरे सगळी थेरं माहिती आहे तुमची. चला लागा तयारीला, करा कुस्ती. जावा सगळेच ना, चला. जो कुस्ती सोडत नाही तो सच्चा पैलवान. एकदम बरोबर बोलत बघा वस्ताद. जो कुस्ती कधी सोडत नाही तो सच्चा पैलवान. कुठं भाल्या कुठं आहे खरं? असेल की तालमीत. अरे तुलाच बोलवायला लावून दिले त्याला. नाही वस्ताद, माझं मी चालू आहे. ते ना वस्ताद, मला वाचवा की. माझी कुस्ती बंद केली आहे त्या मॅडमनं. अरे मग चुकीचं काय त्यात? बरोबर केलंय. हो वस्ताद, अहो आता तुम्हीच म्हणलात ना व, जो कुस्ती कधी सोडत नाही किंवा सच्चा पैलवान. माझी कुस्ती बंद व्हायला तर तुम्ही बरोबर का म्हणताय? वस्ताद कोण? तू का मी? तुम्ही. मग मी म्हणतोय ते बरोबर आहे. अहो वस्ताद, पण कुस्ती का बंद माझी? मी कसं जिंकणार? अरे तू जिकावं म्हणून ती पोरगी जीव तोड मेहनत करते आणि तू असा आडमुठापणा करायलायस. अरे माझा पट्टी आहेस तू. तू असा आडमुठेपणा करून माझ्या नावाला पट्टा लावलास तर तंगडच तोडीन बघ तुझं. ती मॅनेजर मॅडम जे सांगते ते चुपचाप ऐकायचं. वस्ताद अहो. काय हो? अरे तुझ्यापेक्षा त्या मॅनेजरला जास्त कुस्ती कळते. अहो वस्ताद, मी बारकेपणापासून कुस्ती खेळतोय. अरे तरी बी तुला कळत नाही म्हणजे कमालच आहे. हो नाही वस्ताद, असं करू नका. मला कुस्ती खेळू द्या. अजिबात नाही. तू त्या मॅडमची चिठ्ठी घेऊन ये आणि मगच मातीत उतर. अहो वस्ताद, मी का आता शाळेत आहे वय पालकांची चिठ्ठी आणायला? अहो वस्ताद, असं का करायलाय? अरे तुझ्या भल्यासाठी. हे बघ, जोवर ती मॅडम सांगत नाही तोपर्यंत तू मातीत उतरायचं नाहीस. आता कान उघडून ऐक. ती मॅडम जे सांगत्या तसं चुपचाप ऐकायचं आणि तसंच करायचं. आणि तू जर ऐकलं नाहीस असं कळलं तर खरंच तुझं तंगड तोडून हातात येईन. काय म्हणलं मी? अरे वायमान की वायमान. वय. हा चल जा आता.